नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत पहा, पोलीस भरती, तलाठी भरती आणि आरोग्य विभागासाठी सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत। हे प्रश्न मित्रांनो थोडेसे हार्ड लेवलचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। आणि हे सर्व प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेत विचारलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पहा लिंक दिलेली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जाऊन आपण जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून आपण जॉईन करू शकता, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये PDF मिळून जातील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य लाभले होते? मित्रांनो प्रश्न सर्व इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। पहा, तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ज्यावेळेस उभारायचा होता तर त्यावेळेस कोणत्या देशाने मदत केलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर फ्रान्स या देशाची मदत लाभलेली होती। कधी? ज्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारायचा होता त्यावेळी भारताला फ्रान्स या देशाने मदत केली होती किंवा सहकार्य केलेलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, कविता हे माझे राजकारणच आहे असे कोणी म्हटले होते? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, एक वाक्य आहे, कविता हे माझे राजकारणच आहे, हे कोणाचं वाक्य आहे किंवा कोणी म्हटलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नामदेव ढसाळ यांचं वाक्य आहे। लक्षात ठेवायचे, कविता हे माझे राजकारणच आहे। आपले भरपूर विद्यार्थी, मी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला हा प्रश्न होता, त्या ठिकाणी रामदास आठवले असं प्रत्येक म्हणजे जवळपास बहुतेकांनी हे उत्तर लिहिलं होतं। लक्षात ठेवायचे, रामदास आठवले हे उत्तरच चुकीचं आहे, तर नामदेव ढसाळांनी म्हटलेलं आहे कविता हे माझं राजकारण आहे। पर्याय क्रमांक 2 नामदेव ढसाळ। प्रश्न क्रमांक 3 आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? पहा, या ठिकाणी आपल्याला मूळ नाव विचारलं आहे, स्वामी रामानंद तीर्थ। यावरती मित्रांनो 2 प्रश्न हे नेहमी तयार होतात। तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, त्या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं स्वामी रामानंद तीर्थ। पण या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव म्हणजे प्रॉपर किंवा संपूर्ण नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे जे आहे हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे, जे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून देखील त्यांची ओळख आहे। त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आहे, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 4 आहे, 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे। पहा, 2011 जी जनगणना झाली या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकवस्ती, पहा लोकवस्ती असलेला जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर ठाणे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हा भारतातील असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या किंवा लोकवस्ती असलेला जिल्हा आहे पहा ठाणे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात आला होता? पहा मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला इतिहासात विचारलेला प्रश्न आहे। पहा, खालीलपैकी असा कोणता विभाग आहे की तो विभाग त्यावरती काही नियम आणि अटी घालून तो महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सामील करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर विदर्भ। लक्षात ठेवायचंय, विदर्भ हा असा विभाग आहे की त्यावरती काही अटी आणि नियम घालून तो जो विभाग आहे आपल्या राज्यामध्ये सामील करण्यात किंवा सहभागी करून करण्यात आलेला आहे विदर्भ। पर्याय 3 आपलं उत्तर राहील। प्रश्न 6 आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश सामुद्रधुनी आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भूगोलावरती हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो। पहा, श्रीलंका आणि भारत यांच्या 2 देशांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर पाल्कची सामुद्रधुनी जी आहे ही श्रीलंका। लक्षात ठेवायचे, श्रीलंका आणि भारत या 2 देशा दरम्यानची सामुद्रधुनी आहे पहा पाल्कची सामुद्रधुनी। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7 आहे, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळालेला आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे। पहा, पुस्तकावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण पुस्तकं पहा, जे महत्त्वाचे पुस्तकं आणि त्यांचे जेवढे काही लेखक आहेत त्याचाही व्हिडिओ आपण डीपमध्ये घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तोही व्हिडिओ पाहायचा आहे।
तर पहा, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, वाऱ्याने हलते रान. हे जे पुस्तक आहे पहा, वाऱ्याने हलते रान हे एक पुस्तक आहे. याचे लेखक आहेत पहा कवी ग्रेस आणि त्यांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. वाऱ्याने हलते रान. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो? पहा, बफर राष्ट्र या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की जो भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यानमध्ये बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो? आणि याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर नेपाळ. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नेपाळ हा जो देश आहे हा भारत आणि चीन देशामधील बफर राष्ट्र, लक्षात ठेवा, बफर राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? नेपाळ देश. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, गोरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहेत किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला जवळपास 2 प्रश्न नेहमी विचारले जातात, पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा कादंबरी आणि त्याचे लेखक किंवा कादंबरीकार. तर या ठिकाणी गोरा ही कादंबरी विचारलेली आहे, आपल्याला लेखक सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कादंबरी आहे पहा गोरा. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे? लक्षात ठेवायचं, या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. जेवढे काही आपले देश असतात त्या 2 देशांच्या दरम्यान काही बॉर्डर असतात, त्यांना काही नावं दिलेली असतात. तर यापैकी आहे पहा मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांच्या मधील रेषा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भारत आणि चीन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, भारत आणि चीन या 2 देशांच्या जी मधील लाईन आहे किंवा बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव आहे पहा मॅकमोहन हे जे आहे हे भारत आणि चीनच्या बॉर्डरचं नाव आहे. यावर आपण एक डीपमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये भारताला जेवढे काही बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, नेपाळ झालं हे देश असणार आहेत जोडून, त्यांचा आपण बॉर्डर देखील आपण डीपमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला लवकरच मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. पर्याय याचं उत्तर आहे पहा भारत आणि चीन. पर्याय 1. प्रश्न 11 आहे, डॅशने PWD म्हणजेच पहा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट या नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण केले. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला एक वेळ प्रश्न विचारला होता पहा सिव्हिल कंस्ट्रक्शनसाठी की PWD चा फुल फॉर्म पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट या नावाचं एक स्वतंत्र खातं कोणी तयार केलं, जे खातं तयार करून त्यांनी रस्ते आपल्या भारतामध्ये सर्वत्र निर्माण केले? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर लॉर्ड डलहौसी याने PWD हे जे खातं आहे हे स्वतंत्र खातं तयार करून भारतामध्ये आपल्या सर्वत्र रस्ते निर्माण केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 12 आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? मित्रांनो पहा, हा जो आपला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हा एक आपला अधिकार आहे. हा अधिकार जो आहे हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कलम 21. लक्षात ठेवायचे, कधी कधी आपल्याला कलम 21 असंही देऊ शकतात. तर कलम 21 हे जे आहे हे शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोणत्या कलमामध्ये? कलम 21 मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? पहा, भारत आणि बांगलादेशमध्ये अशी कोणती नदी आहे की त्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद, एक प्रकारे थोडंसं भांडण असणार आहे? पर्याय आपल्याला सांगायचे आहेत कमेंट करून. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, गंगा नदी. लक्षात ठेवायचे, भारत आणि बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या? गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत काही मतभेद सुरू आहेत. पर्याय क्रमांक 3, गंगा नदी आपलं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला PDF आणि डेली करंट अफेअर्सच्या नोट्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण जर जॉईन करायचं असेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा लिंकवरून जर नाही तुम्हाला जॉईन होता आलं तर आपलं टेलिग्राम चॅनल ओपन करायचं, कोणतंही टेलिग्राम, आणि त्यावरती मराठी नोकरी सर्च करा, म्हणजे तुम्हाला आपलं चॅनल सापडून जाईल. प्रश्न 14 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे? पहा, म्हणजे एक प्रकारे आपल्याला विचारला आहे की जागतिक पर्यावरण दिन कधी पाळला जातो किंवा कधी साजरा करण्यात येतो?
मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा दिनविशेष वरचा महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक परीक्षेला दिनविशेष यावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, आगा खान कप डॅश खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, खेळावरती सुद्धा महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, या ठिकाणी आगा खान कप हा जो आहे कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पहा, हॉकी खेळाशी संबंधित आहे आगा खान कप. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, राजा रवि वर्मा हे प्रख्यात डॅश होते. पहा, या ठिकाणी एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे राजा रवि वर्मा. तर हे प्रसिद्ध असणारे कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तैल चित्रकार. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त करून फक्त चित्रकार असं दिलं जातं. तर चित्रकार किंवा तैल चित्रकार म्हणजे जे ऑइल पेंटर, लक्षात ठेवायचे ऑइल पेंटिंग करणारे होते राजा रवि वर्मा. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केला आहे? पहा, केंद्र सरकारने खालीलपैकी असा कोणता सागरी प्राणी आहे की त्या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केलेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर डॉल्फिन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉल्फिन हा जो सागरी प्राणी आहे या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 डॉल्फिन. प्रश्न 18 आहे, डॅश हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये मतदान हे सक्ती करण्याचा प्रस्ताव देणारे पहिले राज्य ठरलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर गुजरात हे जे आहे राज्य. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी मतदान सक्तीचं करा असा प्रस्ताव देणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे गुजरात. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. पहा, प्रश्न मित्रांनो थोडासा हार्ड लेवलचा आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने नुकतेच कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू केलेले आहे? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे. तर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने एक अभियान उभारलेलं आहे. ते उभारलेलं आहे पहा यवतमाळ आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये. तर ते अभियान कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बळीराजा चेतना अभियान. लक्षात ठेवायचे, या बळीराजा चेतना अभियानाचा मोटो काय होता? तर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचं जे मन आहे हे खुश राहावं किंवा एक प्रकारे त्यांच्या मनाला थोडासा दिलासा मिळावा, यासाठी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? उस्मानाबाद आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यामध्ये बळीराजा चेतना अभियान हे सुरू केलेलं होतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20, कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच किशोर तिवारी यांची नियुक्ती केली आहे. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो हे महत्त्वाचे तयार होत आहेत. तर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड आहे? तर किशोर तिवारी यांची. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर एकूण 14 जिल्ह्यांमध्ये वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याचं कार्यक्षेत्र आहे 14 जिल्ह्यांमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे डेली तुम्हाला या ठिकाणी PDF आणि ज्या करंट अफेअरच्या नोट्स असणार आहेत डेली, त्या देखील आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.